एक 32 वर्षाचा व्यक्ती असतो जो की ऑनलाईन औषधांची जाहिरात बघायचा. याच्यामुळे 10 मिनिटं करा, याच्यामुळे 2 तास करा, हा स्प्रे मारा, या स्प्रे मारल्यामुळे तुमचं जे आहे ते लाकडासारखं उभं होईल. अशा जाहिराती बघून तो ऑनलाईन औषधं मागवायचा आणि पत्नीवरती ट्राय करायचा. पुढे चालून त्याच्यासोबत त्या औषधामुळे असं काही घडलं की त्याला त्याचे 4 मित्र बोलवून त्याच्या पत्नीला संतुष्ट करावं लागलं. आणि त्याच्या पत्नीच्या फोटोवरती नंबर लिहून असं लिहावं लागलं की ही महिला खूप मजा देते. जर संपर्क करायचा असेल तर कॉल नक्की करा. तर काय आहे पूर्ण गोष्ट त्याच्याबद्दलच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर थोडासा जरी टाईम असेल तरी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2015 पासून होते. 2015मध्ये विकास नावाचा 22 वर्षांचा तरुण आणि विद्या नावाची 21 वर्षाची तरुणी या दोघांचं लग्न झालं. ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला तर दोघांमध्ये एक नंबर चालू होतं. ना कसली अडचण होती. हा विकास विद्याला चांगल्या प्रकारे खुश करायचा. त्याच्यापाशी टायमिंग होता. टायमिंगच्या जोरावरती तो तिच्यासोबत तासनतास संबंध बनवायचा. त्याच्यामुळे या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे चांगलं आयुष्य चालू होतं. दोघांमध्ये कसलीही पण तक्रार नव्हती. पण पुढे चालून हा जो विकास आहे कामाच्या नादी लागला. काम करणे, कोणासोबत तर मजुरीने जाणे. घरची परिस्थिती एवढी काही बरी नव्हती, त्यामुळे मजुरीने जावं लागायचं. ज्या वेळेला पण हा मजुरीने जायचा त्यावेळेला दिवसभर काम करून थकून जायचा. त्यावेळेला हा पहिल्यासारखं काय आता काम करू शकत नव्हता. घरी आला की 5 मिनटं करायचा, कधी 1 दिवस आड करायचा, कधी 2 दिवसातून करायचा. त्यामुळे त्याची पत्नी आता त्याला विचारणा करू लागली होती की काय झालं, कसं होतंय, काय तुला प्रॉब्लेम आहे का? ज्यावेळेला ती अशी विचारायची विद्या, त्यावेळेला विकासला वाटायचं की अरे ही तर माझ्या मर्दानगीवर शक घेते, आता हिला दाखवलंच पाहिजे. त्यावेळेला कसं आहे, आपण आपल्या डोक्यात जो विचार करतो किंवा मोबाईलवर थोडंफार सर्च करतो, तसा हा विकास मोबाईलवरती सर्च करू लागला की टाईम कसा वाढवायचा, हत्यार कसं मोठं करायचं. त्यावेळेला त्याला जाहिराती दिसू लागल्या. ही गोळी घ्या, 5च मिनिटात तुम्ही हत्यार 1 फुटाचं करू शकता, किंवा तुम्ही हे औषध घ्या, तुम्ही 2 तास करू शकता. ज्यावेळेला अशा जाहिराती बघायचा हा विकास, त्यावेळेला त्याला भारी वाटायचं. त्यामुळे तो त्या गोळ्या वापरायचा. थोडाफार तेवढ्या प्रमाणासाठी फरक पडायचा. त्याची पत्नी पण खुश व्हायची. विद्या खुश झाल्यानंतर तो अजून तसंच करायचा. पण पुढे चालून त्याचा जो प्रॉब्लेम होता तो वाईटच होत गेला. त्या गोळ्या घेऊन ना त्या गोळ्या चांगल्या प्रकारे सर्टिफाय असतात, ना ते लिगली गोळ्या असतात. सगळे इल्लीगल गोळ्या विकलेल्या जातात. जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर असं वाटतंय की पत्नी खुश होत नाही, तर हा प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. हे फक्त तुमच्या मनामध्ये बसलेली भीती आहे. अगोदर भीती काढायचा प्रयत्न करा. नसेल तर एका चांगल्या डॉक्टरला दाखवा, पण अशा गोळ्या वगैरे घेऊ नका. आता ज्या वेळेला याचा प्रॉब्लेम पहिल्यापेक्षा वाईट होत गेला त्यावेळेला विद्या, जी की आता तिला एक 2 वर्षाचा मुलगा झालेला होता, त्याच्याकडे बघून त्याच्यावरती हसायची आणि त्याला म्हणायची की आता तुझ्यामध्ये पहिल्यासारखा दम राहिला नाही. त्यामुळे विकास आता पहिल्यापेक्षा नाराज राहायला लागला होता. ना त्याचं कशात कामात लक्ष लागत होतं, ना तो घरामध्ये लक्ष लागायचं. दिवसेंदिवस त्याची मानसिक स्थिती खराब होत चाललेली होती. आता पुरुषाच्या मर्दानगीवर शक येतो म्हटल्यावर त्याची परिस्थिती खराब होणारच ना. त्यावेळेला त्याने विचार केला की आता बस झालं, आता याच्यावरती काहीतरी परमनंट इलाज करावाच लागेल. भरपूर ठिकाणी ट्राय केलं, भरपूर डॉक्टर दाखवले, पण डॉक्टरांनी आता हात उभे केले होते. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही हे अगोदर करायला पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या गोळ्या घेऊन तुमचं शरीर खराब केलेलं आहे, आता काही होऊ शकत नाही. ज्या वेळेला विकास अशा गोष्टी ऐकतो त्यावेळेला डिप्रेशनमध्ये जातो आणि दारूच्या आहारी गेला. दारूच्या आहारी गेल्यानंतर आता घरून तर पैसा येणे बंद झालं, काम तर करणं होऊ शकत नव्हतं त्याला. त्यामुळे आता त्याला पैसा येणार कुठून? त्यावेळेला त्याच्याकडे काही मित्र होते जे की दारूला प्यायला यायचे, श्रीमंत घरचे मित्र. त्यांना म्हणायचा की काय राव, काय सांगू आता. ते पूर्ण परिस्थिती सांगून द्यायचा. त्याचे मित्र म्हणायचे, एक काम कर ना तू, आम्ही तुला पैसे देतो, तू तुझ्या पत्नीसोबत आम्हाला एक रात्र घालवू दे. सुरुवातीला तर हा मजामध्ये घ्यायचा, टाईमपास करतात असं वाटायचं. पण पुढे चालून त्यांनी या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्यायला चालू केलं
आणि हळूहळू एक मित्र 2 मित्र घरी आणायचा. त्याच्या पत्नीसोबत लावून द्यायचा. त्याची पत्नी त्याला विरोध करायची, त्याच्यासोबत वाद घालायची. पण शेवटी काय करू शकत नव्हती. तो जो म्हणेल तो तिला करावंच लागायचं. आता या सगळ्या गोष्टीला विद्या कंटाळलेली होती, पण काय करू शकत नव्हती. एक दिवशी तर याने कहरच केला. दारू प्यायला बसल्यानंतर याचे बिल झालं होतं, उधारी भरपूर झालेली होती. आता त्या दुकानवाल्यापाशी एवढं ज्या वेळेला हा ठेक्यावरती गेला होता त्यावेळेला तो ठेकावाला म्हणायचा की पैसे दे, उधारी मागायचा. त्या ठिकाणी त्याचे 4 दोस्त आलेले होते बेवडे. ते म्हणले की ठीक आहे आम्ही देतो पैसे, पण आम्हाला यावेळेला तुझ्या पत्नीसोबत चौघांना पण पाठवावं लागेल. या विकासला काही समजलं नाही, डोकं चालत नव्हतं. दुसरीकडे ठेक्याचा मालक पैसे मागत होता. उद्या दारू भेटणार नव्हती. त्याने होकार दिला, दारूची उधारी फेडली आणि ते चौघं त्याच्यासोबत घरी आले. ज्यावेळेला घरी आले त्यावेळेला विकासची पत्नी विद्या हापकून गेली. म्हणली की 4 व्यक्ती घेऊन आला बाबा, आज काय सोडत नाही मला. त्यावेळेला त्या चौघांनी तिच्यासोबत त्या रात्री क्रूरपणे संबंध बनवले. ते झाल्यानंतर ही विद्या आता कंटाळली होती. ती तिच्या माहेरी निघून गेली. वाद घातला, तिच्या पोराला घेऊन माहेरी निघून गेली. ज्या वेळेला माहेरी निघून गेली त्यावेळेला तिच्या माहेरच्यांना वाटलं की असेल छोटी मोठी भांडणं असतील त्यामुळे आले असेल. ते समजावत होते. दुसरीकडे या विकासला पण त्याची चूक समजली असं त्यानं भासवून दिलं विद्याला आणि माघारी घेऊन आला. ज्या वेळेला माघारी आला त्यावेळेला त्याने आता 4 व्यक्ती तर नाही आणले, पण त्याच्या घरी आता त्याच्यासोबत एक मित्र येत होता संदीप नावाचा, जो की चांगल्या घरातला होता. गवंडी काम करायचा. गवंडी कामामध्ये मिस्त्री होता. चांगला पैसा येत होता. त्यामुळे त्याला काय अडचण नव्हती. दोघं दारू प्यायचे. सगळं बिल हा संदीपच भरायचा. त्यावेळेला विकास त्याच्या नादी लागलेला. विकास त्याला एक दिवशी म्हणतो की माझी पत्नी कोणाला पण देते, बदनाम करतो तिला. त्यावेळेला हा संदीप तिच्या पत्नीपाशी जाऊन म्हणतो की तुझा पती असं म्हणत होता. विद्या त्याच्या पतीसोबत भांडण करते विकाससोबत, पण काही होत नाही कारण तो बेवडा होता, त्याला काही समजत नाही. त्यावेळेला तो संदीप त्या ठिकाणीच होता. तिला थोडंफार सावरतो आणि म्हणतो चालू द्या, असं चालायचंच. या दोघांमध्ये हळूहळू आता ओळख वाढली होती, ओळख होत होती. या संदीपने एक दिवशी फोटो काढला तिच्यासोबत उभा राहून, फक्त नॉर्मली फोटो काढला आणि तो तिथून निघून गेला. काही दिवसानंतर संदीपच्या पत्नीचा कॉल येतो या विद्याला आणि म्हणते की तू माझ्या पतीशी बोलू नको, नाहीतर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करेल सोशल मीडियावरती. विद्या म्हणते माझा काही संबंधच नाही, फक्त एक दिवस फोटो काढला होता नॉर्मल, तर मी का बोलेल त्याच्यासोबत. त्यावेळेला ती संदीपची जी पत्नी आहे विनिता, तिला असं समजलं होती की ही महिला पैसे देऊन काम करते. तिला वाटलं की तिचा पती तिच्या नादीच लागलाय, पण तसं काही नव्हतं. तर पुढे चालून मित्रांनो, या विनिताने, संदीपची जी पत्नी आहे, या महिलेने विद्यासोबत भरपूर वेळा भांडण केले, वाद केला. म्हणायची की तू माझ्या पतीसोबत बोलू नको. पण मित्रांनो, विषय हाच होता की हे बोलत नव्हती, तर त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट तोडायचा काही संबंधच नव्हता. पण ही म्हणली, विद्या म्हणाली की ठीक आहे तुझी इच्छा आहे तर मी नाही बोलत. पण तिला काय विश्वास बसेना. तिने तिच्या संदीपच्या पत्नी विनिताने संदीपची पत्नी विनिता हिने तो फोटो घेऊन व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, ग्रुपवरती सगळीकडे टाकला. व्हायरल केला व्हिडिओ. त्यावेळेला विद्याला काय समजेना की कसं काय झालं, काय झालं. अचानक तिचा फोन वाजायला लागला. तिचे नातेवाईक फोन करायला लागले. तिने त्या फोटोवरती असं लिहिलं होतं की ही जी महिला आहे, ही महिला माझ्या पतीसोबत नात्यामध्ये आहे. या दोघांचं चुकीचं नातं आहे. माझ्यासोबत धोका होत आहे. म्हणजे तिने तिची बाजू मांडली, पण या विद्याची बाजू कोणीच मांडली नव्हती. या सगळ्या गोष्टीचा वाईट परिणाम विद्यावरती झाला. विद्याच्या पतीचा जो मामा होता त्याने येऊन विद्याच्या पतीला आणि विद्याला भरपूर मारहाण केली. विद्या त्या ठिकाणाहून तिच्या माहेरी आली. माहेरी ज्या वेळेला आली त्यावेळेला ती त्या ठिकाणी भरपूर वेळा राहिली. तिच्या घरचे विचारत होते की काय झालं. त्यांना पण हळूहळू समजलं होतं की काय घडलं. त्यावेळेला त्यांनी काही तिला बोलले नाहीत. राहिली, भरपूर दिवस राहिली. पण अचानक ती जी विनिता आहे तिचा फोन आला. ती म्हणली माझ्या पतीविरोधात तू ब्लॅकमेल केल्याची कंप्लेंट टाक. विद्या म्हणाली की कंप्लेंट कशाची टाकू, त्याचं माझं तर बोलणंच नाही, तर कंप्लेंट काय म्हणून टाकू मी. पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. त्याचं कारण होतं, तिचा विषय असा होता की जी विनिता आहे तिचं बाहेर कोणासोबत तर लफडं होतं. तिला तिच्या पतीवरती आरोप लावून त्याच्यासोबत जायचं होतं
आता पुढे चालून काही दिवसानंतर त्या विनीताने या विद्याच्या घरच्यांना पण फोर्स केलं की तुम्ही जर कंप्लेंट नाही टाकायला लावली तर मी तुमच्यावरती कंप्लेंट करेन. काही दिवसानंतर ही विद्या आता कंटाळली होती. काही तिनं विचार केला की आता माझं संपलं, आयुष्य संपलं. आयुष्यामध्ये काहीच राहिलं नाही. मी माझा जीवच देते. पण त्यावेळेला संदीपचा कॉल आला. संदीपने विचारलं की काय झालं? त्यावेळेला तिने घडलेली पूर्ण घटना सांगितली. संदीपच्या डोक्याची टूप पेटली आणि तो म्हणला आता पुढे काय करायचं? विद्या म्हणली की आता काय करू शकतं? माझं तर संपलं. तो म्हणला असं नको करू. आपल्यामध्ये खरंच काय नव्हतं. या सगळ्या जगाने आपल्याला असं करायला भाग पाडलं. एक काम कर, तू मी बोलवतो त्या ठिकाणी ये. आता ही त्या ठिकाणी गेली. ज्या वेळेला त्या ठिकाणी गेली त्यावेळेला या दोघांनी त्या ठिकाणी लग्न केलं आणि त्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केला. त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली. कसं या विद्याचा पती तिचा फोटो लावून म्हणायचं की मजा देते, या नंबरवरती कॉल करा. त्या संदीपची पत्नी तिने तिच्या पतीला किती त्रास दिला, विद्याला किती त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून या दोघांनी हे पाऊल उचलले. तर जे केले ते बरोबर केले का मित्रांनो? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा.